गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सदाशिवारंभ शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा। नमस्कार श्रोते मंडळी, आज आपण शंकराचार्यांचं एक निर्वाण षटकम असं एक दुसरे छोटं लघुकाव्य बघू। यापूर्वी आपण आत्मपंचकम हे काव्य बघितलं आहे। त्यात 5 श्लोक होते। हे षटकम म्हणजे षटकम म्हणजे 6 श्लोक आहे। याला निर्वाण षटकम म्हणतात। त्याला निर्वाण म्हणजे काय, तुम्हाला म्हणजे मोक्षाची प्राप्ती किंवा आत्मसाक्षात्कार म्हणा किंवा स्वस्वरूपाचं दर्शन म्हणा, याला निर्वाण म्हटलं आहे तत्वज्ञानामध्ये, किंवा काही लोक याला निर्वाण षटक म्हणतात। म्हणून निर्वाण षटक त्याला शीर्षक दिलं आहे, असं निर्वाण षटकम शंकराचार्यांनी। आता निर्वाण षटकामध्ये सांगायचं म्हणजे असं आहे की तुम्हाला या भवसागरापासून मुक्ती हवी आहे तुम्हाला, आणि ही मुक्ती घेण्याकरता तुम्हाला जे काही साधना वेदांमध्ये उपनिषदामध्ये सांगितले आहे किंवा अध्यात्मशास्त्रात सांगितले आहे, त्या 6 साधनेचाच एक प्रकार आहे। म्हणजे जर तुम्ही साधना जर घेतल्या तर थोडक्यात साधनेचा आढावा जर घेतला आपण, असं दिसून येईल की श्रवण मनन निधध्यासन ही एक फार प्राचीन काळापासून उपनिषद सांगितलेली, बृहदारण्य उपनिषदामध्ये सांगितलेली एक साधना आहे। त्याच्यानंतर शंकराचार्यांची साधना सांगितली आहे ती साधना चतुष्टय म्हणतात त्याला। साधना चतुष्टय ही तुम्हाला सर्व वेदांत सिद्धांत सार संग्रहामध्ये यांनी खूप विस्तृतपणे शंकराचार्यांनी ही साधना सांगितलेली आहे। त्याच्यानंतर अष्टांग योग अजून एक साधना आहे, एक अष्टांग योगाची। आणि ईश्वराची प्रचिती घेण्याकरता आणखी एक साधना जी बोलली जाते की तुम्ही व्यतिरिक्त आणखी अन्वय या पद्धतीने तुमची उपासना करा। व्यतिरिक्त आणखी अन्वय या पद्धतीने तुम्हाला ईश्वराचं रूप दिसू शकतं किंवा ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतं, असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे, त्यांचा भावार्थ आहे त्यांचा। आता होतं काय की ईश्वर हा दिसत नाही आपल्या डोळ्यांनी, त्याचं रूप अदृश्य निर्विकार निराकाराचं म्हटलं जाते, निर्गुण निराकाराचं समजलं जाते। आणि त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला ईश्वर कुठे कोणी विचारलं तर आपल्याला त्याचं समर्पक उत्तर देता येत नाही। आणखी त्याला ते ईश्वराचं जे रूप म्हणतात ते अतींद्रियाने रूप बघावं असं म्हणतात। ते अतींद्रिय किंवा प्रातिभ अनुभव ज्याला येतात अध्यात्मशास्त्रात, त्या प्रातिक अनुभव आलेले अनुभवच हे तुम्हाला ईश्वराचं रूप जाणून घेऊ शकता तुम्ही त्या दृष्टीने। म्हणजे हे अगोचर आहे, ईश्वराचं रूप हे अगोचर आहे, अचिंतनीय आहे। म्हणजे त्याचं तुम्ही वर्णन करू शकत नाही, त्याचं चिंतन तुम्ही करू शकता, अवर्णनीय आहे ते, म्हणजे त्याचं तुम्ही वर्णन शब्दामध्ये करू शकत नाही। हे अद्वैताचं रूप सांगितलं जातं। हे द्वैताचं रूप नाही, अद्वैताचं रूप आहे। त्याच्यामुळे त्याचं वर्णन करणं शक्य नाही आहे ते। तर ही अशी एक साधना आहे की ज्या साधनेमध्ये तुम्हाला ईश्वराचं रूप तुम्हाला समजून घ्यायचं आहे याच्यामध्ये, म्हणून त्याला निर्वाण षटकम असं नाव दिलेलं आहे। आता अनुभूती कशी घ्यायची हे आपण बघू। तत्पूर्वी आत्म्याचं स्वरूप आपण मागच्या आत्मप्रचितीमध्ये बघितलं आहे, पण तरी पण आत्म्याचं स्वरूप मी तुम्हाला परत एकदा सांगतो, कारण की या साधनेमध्ये जरी 6 षटकं किंवा 6 श्लोक असले तरी त्या श्लोकामध्ये जी साधना सांगितली आहे ती समजण्याकरता हे फार आवश्यक आहे। कारण की हे निर्वाण षटकम हे मुळात हे शंकराचार्यांनी एक प्रकारची साधना सांगितली आहे की त्याचं रूप तुम्ही कसं ओळखायचं। आणखी त्याचं रूप त्यांनी सांगितलं शेवटल्या षटकात 6व्या श्लोकात सांगितलं आहे, अहम निर्विकल्पो निराकार रूप। अहम निर्विकल्प कशाला म्हणायचं आणि ज्ञानाचं स्वरूप कशाला म्हणायचं हे आपण पाहू। दोन्ही एकच आहे। ज्ञानाचं स्वरूप म्हणजे काय, माऊली म्हणते आहे की तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे। म्हणजे परमात्मा ही कशी वस्तू आहे, जे जया दिसे ज्ञानास्तव,
म्हणजे ज्याला यथार्थ ज्ञान झालेलं आहे, ब्रह्मज्ञान झालेलं आहे, आत्मज्ञान झालं आहे, ते या आत्म्याचं स्वरूप बघू शकतात तुम्ही. म्हणजे तुम्हाला यथार्थ ज्ञान आवश्यक आहे. आणखी हे निव्वळ ज्ञानाचं स्वरूप म्हटलेलं आहे. आपलं जे अहमचं स्वरूप आहे, सत्याचं जे स्वरूप आहे किंवा परमेश्वराचं स्वरूप आहे, हे निव्वळ ज्ञानाचं, यथार्थ ज्ञानाचं, सत्याचं स्वरूप असं समजलं जात आहे. दुसऱ्याच्या ओवीमध्ये माऊली म्हणते, हे ज्ञान तेजाचे निखळ, हे ज्ञान तेजाचे निखळ, विश्वात्मक केवळ, हे अनंत हे अढळ आद्य सकाळा. आद्य सकाळ म्हणजे हे अनेक कालापासून, अनादी कालापासून हे परब्रह्म किंवा परमात्म्याचं आत्मतत्व हे अस्तित्वात आहे. आणखी म्हणून ते आद्य सकाळा म्हटलंय त्यांनी. अनंत हे अढळ, अनंत म्हणजे काही वर्षापासून, काही कित्येक लाखो, म्हणजे सुरुवात म्हणजे जगच आत्म्यापासून निर्माण झालं असं त्यांचं एक असं हे आहे, सिद्धांत आहे त्यांचा. हे दिठी हो न पावीचे, हे दिठी होवी न पावीचे म्हणजे तुम्ही दृष्टीने ते पाहू शकत नाही. दिठी म्हणजे दृष्टी. हे दिठी ही न पावीजे, जे दिठी विण देखीजे, म्हणजे तुम्ही दृष्टी व्यतिरिक्त किंवा दृष्टीने तुम्ही पाहू शकत नाही आणि दृष्टी विना तुम्ही त्याला पाहू शकता. हे दिठी विण देखीजे, जरी अतिंद्रिय लाहीजे ज्ञानबळ, म्हणजे तुमचं जेव्हा अतिंद्रियाचं किंवा अतिंद्रियांना जेव्हा ज्ञानाचं बळ होतं किंवा ज्ञानाचं त्यांना यथार्थ ज्ञान होतं, हे अतिंद्रियच तुम्हाला समजू शकतात. आता अतिंद्रिय म्हणजे काय हो, थोडक्यात आपण बघू. अतिंद्रिय म्हणजे सूक्ष्म इंद्रिय, अतिसूक्ष्म इंद्रिय आहे, जे आपल्याला म्हणजे आपण पाहू शकत नाही. म्हणजे डोळे, हात, कान, नाक हे आपण स्पर्श करून पाहू शकतो की आपण सांगू शकतो की हा डोळा आहे, हात आहे, हा वृक्ष आहे, ही वेली आहे किंवा हे डोंगर आहे किंवा असं जे दृश्य पदार्थ, सूक्ष्म स्थूल पदार्थ आपण बघू शकतो, तसं या अतिंद्रियांना तुम्ही बघू शकत नाही. म्हणून त्याला अतिंद्रिय म्हटलेलं आहे त्यांना. आणि अतिंद्रियाचं म्हणजे आता जर तुम्ही जिभेवर जर कुठली वस्तू ठेवली तुम्ही, तर जिभेवर वस्तू ठेवलं तर जीभ लगेच तुम्हाला सांगते की ती वस्तू गोड आहे की तिखट आहे. किंवा तुम्ही हात जर पाण्यात टाकला तुम्ही, हात तुम्हाला, हाताच्या स्पर्शाने तुम्हाला लगेच कळतं की पाणी थंड आहे की गरम आहे. म्हणजे हे जे आपले सूक्ष्मेंद्रिय आहे किंवा ज्ञानेंद्रिय आहे, या ज्ञानेंद्रियाने आपण ते अनुभवतो. तुम्हाला कोणी सांगितलं नाही की पाणी गरम आहे की थंड आहे, पण तुम्ही हात टाकता क्षणी तुम्हाला जाणवतं ते की पाणी गरम आहे की थंड आहे. तसंच जिभेवर जर तुम्ही साखर टाकली, तर साखरेची चव गोड आहे तुम्हाला लगेच कळतं. तुम्हाला सांगायची गरज नाही कोणाला, की कोणी तुम्हाला सांगत नाही की साखरेची चव गोड आहे. म्हणजे उदाहरण देताना लोक बोलतात की गुळाची चव घेऊनच समजायला पाहिजे. गुळाची जी गोडी आहे, ती गुळाची गोडी तुम्ही चव घ्या गुळाचा, जिभेवर गुळाचा खडा ठेवा, तुम्हाला कळून येते गुळाची गोडी कशी आहे. तर हे अतिंद्रिय असे ज्ञानेंद्रिय जे आहे, हे ज्ञानेंद्रिय आपलं म्हणजे इव्हन म्हणजे नाक हे सुद्धा एक ज्ञानेंद्रिय आहे आपलं. नाकाजवळ तुम्ही कुठलाही सुगंध ठेवला, फूल ठेवलं, तुम्हाला सांगतं ते मोगऱ्याचा वास आहे की गुलाबाचा वास आहे. किंवा घाणेंद्रियाचा जर वास आला तर घाणेंद्रियाचा वासही नाक तुम्हाला सांगते की इथे घाण आहे, घाण्याचा वास आपल्याला येतो आहे. तर ही जी अतिंद्रिय आहे आपली, या अतिंद्रियांनी तुम्हाला हे सुख अनुभवावं लागतं. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की हे अवर्णनीय आहे, तुम्ही शब्दांनी सांगू शकत नाही. आणि त्याची तुम्ही जेव्हा अनुभूती घेता, ही अनुभूती जेव्हा तुम्हाला इंद्रियांनी येते, तेव्हा तुम्हाला ते कळतं की हे आत्म्याचं रूप आहे किंवा आत्म्याची जाणीव तुम्हाला होते त्यावेळेस. आता हे जे तुम्हाला उदाहरणं दिले मी, की जिभेची जीभ तुम्हाला ही त्याची चव सांगते पदार्थाची, किंवा नाक हे तुम्हाला त्याचं गंध सांगते वस्तूचा. हे काय, हे जरी ज्ञानेंद्रिय असले, त्वचा आपल्याला स्पर्श करून सांगते की स्पर्श कसा आहे, गरम आहे, थंड आहे, मऊ आहे, कडक आहे, हे सांगतं. पण आता हे जरी ज्ञानेंद्रिय असले, तर हे ज्ञानेंद्रियाचे कामं एक दुसरे वाटून घेऊ शकत नाही. म्हणजे डोळ्याचं काम हे नाक करू शकत नाही, किंवा नाकाचं काम हे कान करू शकत नाही, किंवा जिभेचं काम हे तुमचा हात करू शकत नाही. तर याच्यामध्ये म्हणजे काय आहे की हे जे ज्ञानेंद्रिय आहे किंवा कर्मेंद्रिय आहे, एकाच चैतन्यापासून, जे चैतन्य आपल्या देहात आहे, त्या देहापासूनच ही सगळे जी प्रक्रिया आहे ज्ञानेंद्रियाची किंवा कर्मेंद्रियाची जी प्रक्रिया आहे, ही आपल्या देहामध्ये जो आत्मा आहे, चैतन्य आहे, त्या चैतन्यामुळे हे आपले सगळे ज्ञानेंद्रिय कार्यरत असतात किंवा कर्मेंद्रिय कार्यरत असतात. पण ही कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाची जी कार्य आहे ती अदलाबदल नाही होऊ शकत.
म्हणजे हाताचं काम पाय करू शकत नाही किंवा डोळ्याचं काम तुमचं कान करू शकत नाही किंवा जिभेचं काम तुमचं नाक करू शकत नाही आणि कानाचं काम तुमचा जीभ करू शकत नाही. ही जी रदबदली आहे ही रदबदली होत नाही याच्यामुळे. पण यांना सगळ्यांना या कर्मेंद्रियांना आणखी ज्ञानेंद्रियाला पुरवणारी जी शक्ती आहे ती शक्ती तुमच्या हृदयात आहे, तुमच्या हृदयात चैतन्य आहे आणि त्या चैतन्याने तुम्ही याची अनुभूती घ्यायला पाहिजे. तर असं हे अनुभूती तत्व आहे, अनुभूती शास्त्र आहे, त्यालाच तुम्ही साधना म्हणू शकता याच्यामध्ये. आता हे जे आहे ह्याच्याकरता काही गोष्टी आवश्यक आहे अनुभूती घेण्याकरता. म्हणजे एक आत्मज्ञान तुम्हाला फार असणं आवश्यक आहे आणि आत्मज्ञान हे कसं असायला पाहिजे, निश्चयाचं असायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही शंका कुशंका प्रश्न नको मनामध्ये. ती गोष्ट समजायची ती अगदी पूर्णपणे तुम्हाला शंकेरहित आणखी निश्चयाचं ज्ञान जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्हाला ते आत्मज्ञान झालं किंवा ते होणं आवश्यक आहे अनुभूती घेण्याकरता परमेश्वराची. म्हणजे परमेश्वराचंच आत्मज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. ते शाब्दिक असू शकतं किंवा तुम्ही शाब्दिक ज्ञान प्राप्त केल्यानंतर मग त्याची अनुभूती या अनुभूतीशास्त्राप्रमाणे किंवा अनुभूती साधनेप्रमाणे तुम्ही ती घेऊ शकता. दुसरी गोष्ट आवश्यक आहे म्हणजे नित्य अनित्य वस्तूंचा विवेक करता आला पाहिजे तुम्हाला. हे साधना चतुष्टयामध्ये सांगितलेला पहिली पायरी आहे अनित्य अनित्य वस्तू विवेक. म्हणजे नित्य गोष्ट कोणती आहे, शाश्वत गोष्ट कुठली आहे जी सदा चिरकाळ टिकणारी आहे ती शाश्वत वस्तू आहे. पण अनित्य गोष्ट कुठली आहे, स्थूल सूक्ष्मातल्या ज्या गोष्टी आहे अनित्य आहे. आपला देह अनित्य आहे, त्याच्यामुळे देहाला मृत्यू आला की देह निघून जातो, आपण देहाला जाळून टाकतो आपण. पण आत्मातत्व जे आहे किंवा आत्मा जो आहे परमेश्वर जो परमात्मा म्हटलं जातं ते तत्व असं अग्नीने किंवा जाळू शकत नाही तुम्ही त्याला, किंवा तुम्हाला पाण्याने ते भिजू शकत नाही किंवा त्याला मृत्यू नाही. थोडक्यात ते अमर आहे, अजरामर आहे, अशी गीतेमध्ये जी व्याख्या केली आहे आत्म्याची. तर हा नित्य अनित्य विवेक तुम्हाला करता आला पाहिजे, ही दुसरी गोष्ट आहे. आणखी तिसरी गोष्ट आहे समाधी षटकम. समाधी षटकम म्हणजे शमदम साधनेने तुम्ही तुमचे जे विषय आहे किंवा जे ज्याची तुम्हाला संगत जुळलेली आहे, अहंकार झाला, कामक्रोध झाला, याचं तुम्ही निरसन करायला पाहिजे, याचा तुम्ही लोप करायला पाहिजे किंवा त्यांचा तुम्ही त्याग करायला पाहिजे. समाधी षटकम, शम आणखी दम साधनेने तुम्ही विषयांचा त्याग करायला पाहिजे, म्हणून त्याला समाधी षटकम म्हटलं आहे. आणि चौथा आहे शरणागती. शरणागती हे फार अत्यंत महत्त्वाची, की तुम्ही जोपर्यंत गुरुला शरण जात नाही, जेव्हा तुम्ही परमेश्वराला शरण जात नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची कृपा प्राप्त होणार नाही. आणि कृपा प्राप्त जर झाली नाही तर मग तिथे तुम्हाला आत्मज्ञान होणार नाही. आणखी त्याची जाणीव जी घ्यायची आपल्याला परमेश्वराची जाणीव घेणं पण तुम्हाला थोडं कठीण होऊन जाईल तुम्हाला यावेळेस. तर त्यामुळे हे जे मुख्य जे गोष्ट आहे तुम्हाला हे 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. निश्चयाचे आत्मज्ञान, दुसरं नित्य अनित्य विवेक, त्यानंतर समाधी षटकम म्हणजे शमदमाची साधना, आणि चौथं तुमचं शरणागती. हे तुम्हाला 4 गोष्टी किंवा 4 साधनं किंवा 4 पायऱ्या या तुम्हाला हस्तगत करणं किंवा मिळवणं हे तुम्हाला आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्ही अनुभूतीशास्त्राकडे वळू शकता तुम्ही, त्याशिवाय तुम्हाला अनुभूती होणार नाही. आणखी जर लोकांना जर आत्मज्ञान नसेल तर आपण काय समजतो, देहालाच आत्मा समजतो आपण. हे आपलं अज्ञान आहे. देह हा सूक्ष्म आहे. देह हा आपला मृत्यू गेल्यानंतर जेव्हा देहातील चैतन्य निघून जातं तेव्हा देह हा मृत होतो. आणखी देहाला लोक अग्नी देऊन हे करतात, जाळून टाकतात त्याला. पण आत्मतत्व तसं नाही आहे. आत्मतत्व चिरकाळ टिकणार आहे. पण जे अज्ञानी लोक आहेत ज्यांना देह आणखी आत्मा याच्यातला फरक कळत नाही आहे, त्यामुळे ते लोक बरेचदा देहालाच आत्मा समजतात. आणि देहाला आत्मा समजणं चुकीचं आहे. हा एक तुमचा एक अज्ञान याला सांगता येईल. तर पहिले देहाला अलग करून, देहाला आत्मतत्वापासून अलग करा, ही एक साधना पडते, जीच निर्वाण षटकात सांगितलेली आहे शंकराचार्यांनी. देहाला आत्म्यापासून तुम्ही अलग करा, आत्मतत्वापासून अलग करा, म्हणजे तुम्हाला आत्मतत्वाचं ज्ञान होईल असं त्यांना सांगायचं आहे. म्हणून देहातली जी सूक्ष्म आणखी स्थूल तत्वे आहे याचा तुम्ही निराश करा असं म्हणतात ते. आणि याच्या बाबतीत बरेच संतांनी काव्यात लिहिलेलं आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, तत्व झाला निश्चेष होता तेथे निमाली अहंता.
अहंतापणी देहामुळेच येते आपल्याला. काम, क्रोध, मद, माया, मत्सर, अहंकार हे जे निर्माण होतात देहामुळे, उपाधीमुळे निर्माण होतात ते. तर तत्वझाडा निश्चयच होता तेथे निमाली अहंता, निर्गुणी ब्रह्मी ऐक्यता विवेकी झाली. म्हणजे निर्गुण ब्रह्म जे तुम्हाला त्याची अनुभूती घ्यायची आहे, ते निर्गुणी ब्रह्मी ऐक्यता विवेकी झाली, असं आपले समर्थ रामदास स्वामी म्हणतात. त्यांच्या आणखी दुसरी एक ओवी आहे, उसामध्ये घेई जे रस. म्हणजे जेव्हा तुम्ही ऊस खाता तर ऊसामध्ये तुम्हाला ऊसाचा रस तुम्ही चुसत असता किंवा ऊसाचा रसाचा तुम्ही घोट गिळत असता. तर ऊसामध्ये घेई जे रस, एर सांडी जे बाकस. म्हणजे मग तुम्ही बाकीचा जो ऊस आहे त्याचा चोथा करून तुम्ही फेकून देता, त्याचा त्याग करता तुम्ही. ऊसामध्ये घेई जे रस, एर सांडी जे बाकेज, तैसा जगामध्ये जगदीश ओळखावा. आता बघा, तैसा जगामध्ये जगदीश ओळखावा म्हणजे जग हे सुद्धा ब्रह्माच्या अधिष्ठानाने भरलेलं आहे. जगाच्या मुळाशी आत्मतत्वाचं, ब्रह्मतत्वाचंच अधिष्ठान आहे. पण तुम्हाला त्यासाठी दृश्य आणखी नामाची उपेक्षा करावी लागेल. तुम्हाला दृश्य आणखी नामाचं तुम्हाला निरसन केल्यानंतर, लय केल्यानंतर तुम्हाला त्याच्या मुळाकाठी, त्याच्या मुळाशी, त्याच्या पायाशी जे आत्मतत्व आहे, ज्याच्यावर हे जग निर्माण झालं आहे, त्या तत्वाची तुम्हाला अनुभूती येईल. तर असं हे अनुभूतीशास्त्र आहे. आणखी त्याच्यासाठी तुम्हाला देहाला आत्मतत्वापासून वेगळं करून पाहावं लागेल. आणि देहाला तुच्छ ठरवलं आहे मुळात या काव्यामध्ये. देहाला तुच्छ ठरवलं आहे म्हणून त्याचे तुम्ही तत्वता निरसन करा. तत्वता निरसन करणं फार आवश्यक आहे बरं. म्हणजे कोणी म्हणेल की बा देहाला करायचं म्हणजे काय जीव द्यायचा का आपण, पण जीव लिहिल्यानंतरही तुम्हाला तत्व मिळत नाही किंवा सापडणार नाही, कारण ते अदृश्य आहे. अदृश्य आहे, अरूप आहे, निर्विकार आहे ते. त्याच्यामुळे इथे जीव द्यायची गोष्ट नाही, देहात असतानाच तुम्हाला अनुभूती घ्यायची आहे. त्यामुळे देहातील जे तत्व आहे, स्थूळ आणखी सूक्ष्म तत्व आहे, त्याचं तुम्ही देहातच निरसन करा, देहात असतानाच निरसन करा. पण हे कसं निरसन कसं करायचं आहे? विवेकाने करायचं आहे, आत्मज्ञानाने करायचं आहे. ते निरसन झालं की तुम्हाला त्याच्या मुळाशी असलेलं हे जे चैतन्य आहे, हे आत्मतत्व आहे, याची तुम्हाला अनुभव येते. हे असं ही अशी त्याची साधण्याचे हे पायऱ्या आहे म्हणा अनुभवशास्त्राकडे जाण्याकरता. आणखी अध्यात्मशास्त्रात आणखी एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे माणूस हा आपल्या जीवनामध्ये, भवसागरामध्ये, संसार करताना हा माणूस हा त्रासून जातो एकदम. म्हणजे असं वाटतं संसाराच्या कटकटी रोज आहे, काही संपत नाही, केव्हा संपणार आहे केव्हा नाही. आणि त्या त्रासल्यामुळे त्याला संसार हा नकोसा वाटतो त्याला. पण त्याला मग त्या ठिकाणी वैराग्याला असं एक म्हटलं जातं. तर त्रिविध तापापासून जेव्हा माणूस पोहला जातो म्हणजे त्याला हे त्रिविध ताप त्याला जन्मभर दुःख देत असतात ते. आणि दुःखावाईच तुम्हाला सगळ्या प्रकारचे दुःखच तुम्हाला सहन करावं लागतात ते. आणि हे त्रिविध ताप कुठले आहे? एक आधी दैविक आहे, आध्यात्मिक आहे, आणखी आधी दैविक, आध्यात्मिक, आणखी तिसरं आहे, जरा आठवत नाही, मला सांगतो तुम्हाला. आठवलं की आधी दैविक, आध्यात्मिक, आणखी तीन प्रकारचे रूप हे आहे ते. या त्रिविध तापापासून जेव्हा तुम्ही सुटका करून घेता किंवा त्याचा लय करता, तर या त्रिविध तापापासून तुम्हाला सुटका करून घेणं आवश्यक आहे. असं त्यांचं एक तत्व आहे की बा त्यावेळेसच माणूस हा परमार्थाकडे वळतो. मी याला माझ्या भाषेत याला यू-टर्न म्हणतो. तुमच्या जीवनातला हा एक मोठा यू-टर्न आहे की जेव्हा तुम्ही प्रपंच सोडून तुम्ही अध्यात्माच्या मार्गाला लागता. मी याला यू-टर्न हा शब्द बरेचदा वापरलेला आहे. आणखी एक पाश्चिमात्य लोक जे सांगतात त्याला की हा माणूस परमार्थाकडे केव्हा वळतो, तर त्यांनी सांगितलं की त्याच्या जीवनात एक भयंकर अंधकार असलेली घोर रात्र येते. घोर रात्र येणं म्हणजेच काय? त्रिविध तापापासून तो पोहलेला आहे. आणखी अशा भयंकर अंधकार रात्रीतून त्याला उजेडाची जेव्हा आवश्यकता वाटते, उजेड म्हणजे हा ज्ञानाचा प्रकाश किंवा परमात्म्याचा प्रकाश, अशी जेव्हा त्याला भयंकर घोर रात्रीपासून जेव्हा त्याला अनुभूती येऊन किंवा त्याला असं वाटतं, मुमुक्षुत्व जेव्हा त्याचं जागृत होतं, तो म्हणतो की नाही बा आता खूप झालं आता हे. तर या अशी अंधारी घोर रात्र प्रत्येक माणसाच्या जीवनात यायला पाहिजे, असं पाश्चिमात्य शास्त्रज्ञ सांगतात. आणि ती आल्यानंतर मग तुमचा बद्धचा मुमुक्ष जे होतो म्हणतो आपण, तो त्या बद्धचा मुमुक्ष तेव्हा तिथे होतो. आणि मग त्याला असं वाटतं की बा ईश्वराची प्रचिती घ्यावी.
आता आपण शंकराचार्याचं षटकम बघू. कारण की एवढी जी संक्षेपाने जी तुम्हाला मी अनुभूतीशास्त्र आणि निर्वाणशास्त्र सांगितलं आहे, एवढी भूमिका याची मला असं वाटतं की पुरेशी आहे. आणि जिज्ञासूंनी त्याचा म्हणजे वाचन करावं, आणखी श्रवण मनन करून त्यांचं चिंतन केलं तर तुम्हाला जास्त त्याची प्रचिती येईल तुम्हाला. याचा पहिला श्लोक आहे, मन बुद्धी चित्त अहंकार मन बुद्ध अहंकार चित्तानी नाहम, न च क्षोत्र जीवे न च घ्राण नेत्रे न च योम भूमीर्न तेजो न वायू चिदानंद रूप हा शिवोम शिवोम. आता शंकराचार्य शैव पद्धतीतले शैव परंपरेत असल्यामुळे प्रत्येक चरणाच्या शेवटी त्यांनी चिदानंद रूप हा शिवोम शिवोम हा चौथा चरण टाकलेला आहे. आता मनबुद्धी अहंकार चित्तानी नाही म्हणजे हे अंतकरण चतुष्टय आहे. हे त्यात मन बुद्धी चित्त अहंकार हे असतातच त्याच्यामध्ये. म्हणून त्यांनी म्हटलंय की चित्तानी नाहम म्हणजे हे रूप परमात्म्याचं नाही आहे, याचा तुम्ही त्याग करा. मन बुद्धी चित्त अहंकाराचा त्याग करा तुम्ही. दुसरं म्हणतात त्याचे श्रोत्र जीवे नच घ्राण नेत्रे, म्हणजे श्रोत्र जीवा वगैरे जे काही तुमचे सूक्ष्मेंद्रिय आहे, कान जीवा नाक क्षेत्र त्वचा, हे नाही आहेत. त्यांना नच घ्राण नेत्रे म्हणजे ही ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पण नाही. नच योम भूमीर न तेजो न वायू, म्हणजे आकाश वायू तत्व जल पृथ्वी हे जे पाच जे पंचमहाभूत म्हणतो आपण, हे पंचमहाभूत पण त्यात हा परमात्मा नाही आहे. त्याच्यानंतर काय, नच योम भूमीन तेजो न वायू चिदानंद रूप हा शिवोम शिवम, म्हणजे हे रूप कसं आहे परमात्म्याचं, हे परमात्म्याचं रूप जे आहे हे निर्गुण निराकाराचं आहे. त्यामुळे हे सगळे सूक्ष्म आणखी स्थूल तत्वाचं तुम्हाला निरसन करायचं आहे, लय करायचं आहे. याच्यामध्ये सूक्ष्म आणखी स्थूल तत्वाचं निरसन सांगितलं आहे शंकराचार्यांनी. दुसरा श्लोक जो आहे, नच प्राण संज्ञे नवय पंचवायू, नवा सप्त धातुरीने नवा पंचकोशा, नवाक्पाणी पादम न चोपस्त पायू चिदानंद रूप हा शिवोम शिवोम. आता पहिल्या 3 चरणामध्ये सांगतात आहे नच प्राण संज्ञा म्हणजे आपल्या देहामध्ये प्राण आहे, त्याला पंचप्राण म्हणतात. 5 प्रकारचे प्राण आहेत. तसंच आणखी एक 5 उपप्राण म्हणतात त्याला, म्हणजे असे टोटल संपूर्ण 10 प्राण होतात ते असे. पण नच प्राण संज्ञे नवय पंचवायू, म्हणजे प्राणवायू पण नाही आणखी पंचवायू पण नाही त्याच्यामध्ये. नाही म्हणजे त्याच्यामध्ये आत्मतत्व नाही असं त्यांना सांगायचं की त्याला तुम्ही ब्रह्म समजू शकत नाही, तर तुम्हाला ब्रह्माची अनुभूती घ्यायची आहे. म्हणून नच प्राण संज्ञे नवय पंचवायू, नवा सप्त धातूंनी नवा पंचकोशा, सप्त धातूचाही तुमचा आत्मा तयार झालेला नाही आहे. आणि 5 पंचकोश दिलेले आहे, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, असे जे 5 पंचकोश, या 5 कोश जे सांगितले आपल्या देहामध्ये, या 5 पंचकोशाला तुम्हाला ओलांडून जायचं आहे तुम्हाला. म्हणजे आत्मतत्व किंवा परमात्माची जी अनुभूती घ्यायची आहे या पंचकोशाच्या पलीकडे आहे ती. आणि जे स्थूळ आणखी सूक्ष्म म्हणलं याला सुद्धा तुम्हाला ओलांडून जायचं आहे, म्हणजे देहातीत व्हायचं आहे तुम्हाला. थोडक्यात देहातीत व्हायचं आहे. म्हणून म्हणतात आहे की नच प्राण संज्ञे नवय पंचवायू, नवा सप्त धातूर्नी नवा पंचकोशा, न वाक्पाणी पादम न चोपस्थ पायू चिदानंद रूप हा शिवोम शिवोम. अशा प्रकारे ते आत्मतत्व समजून सांगतात ते आपल्याला. तिसऱ्या याच्यात म्हणतात आहे, नमे द्वेष रागो नमे लोभ मोह, मदो नैव मे नैव मात्सर्य भाव, न धर्मो न चारता न कामो न मोक्ष, चिदानंद रूप हा शिवोम शिव. आता या तिसऱ्या श्लोकामध्ये सांगतात आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे भाव नाही आहे, तुम्ही निर्विकार आहेत, भावातीत आहात तुम्ही. थोडक्यात कुठलेही भाव नाही म्हणजे, कारण की हे भाव सुद्धा तुमच्या देहामुळे निर्माण झाले आहे तुमचे. म्हणून देहच नको आहे मुळात तुम्हाला. आणि ते निर्गुण निराकाराचं रूप पाहण्याकरता तुम्हाला देहाचंच लय करायचं आहे, किंवा त्याचं अस्तित्व तुम्हाला अस्तित्वाचं निरसन करायचं आहे. म्हणजे नमय द्वेषरागो, मला कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही वस्तूमध्ये द्वेष नाही आहे माझा. नमय लोभ मोह, म्हणजे मला कुठल्याही वस्तूचा लोभ किंवा मोह नाही आहे. नमय मदो नैव मे नैव मात्सर्य भाव, म्हणजे मला कुठल्याही प्रकारचा मात्सर्य भाव पण नाही आहे. ना धर्मो ना चारता ना कामो ना मोक्ष, जे 4 प्रकारचे मोक्ष सांगितले जातात ते 4 प्रकारच्या मोक्षामध्ये पण परमात्मा तत्व नाही आहे, किंवा त्याच्यामध्ये त्याला तुम्ही तत्व म्हणू शकत नाही. कारण तत्व कसं आहे, निर्गुण निराकाराचं तत्व आहे. त्याच्यामुळे याच्या 3ऱ्या श्लोकामध्ये शंकराचार्य सांगतात आहे की तुम्ही भावातीत व्हा.
पहिल्या याच्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही देहातीत व्हा. देहाचे जे स्थूळ आणखी सूक्ष्म जे तुमचे अंग आहे देहाचे, स्थूळ आणखी सूक्ष्म अंगाला तुम्ही त्याचं निरसन करा. त्याच्यामध्ये तुमचं परमात्मा तत्व नाही आहे, परमेश्वर नाही आहे. आणि तिसऱ्या श्लोकात सांगतात तर तुम्हाला तुम्ही भावातीत व्हा. तुमचे भाव हे देहापासून निर्माण झाले आहे, म्हणून तुम्ही भावातीत व्हा. हे भाव टाकून द्यायचा, त्याग करा भावांचा. आणि याच्यानंतर चौथ्या श्लोकात म्हणतात, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्था न वेदा न यज्ञ अहम भोजनम नैवम भोजनम भोक्ता चिदानंद रूप शिवम शिवम. आता इथे म्हणतात ना की पाप पुण्याच्या आपण गोष्टी करत असतो की देहात आल्यानंतर आपलं जीवन जगावं लागतं, तर आपल्या हातून जे कर्म घडतात त्यामुळे पुण्य होतं, कधी कधी पाप घडतं आपल्याकडनं. तर ह्या सगळ्या देहाच्या उपाधीमुळे घडणाऱ्या गोष्टी यावर सगळ्या, म्हणून ते म्हणतात की ह्या नको आहे, याच्यामध्ये परमात्मा नाही आहे तुमचा. न मला पुण्य नाही, मला पापही नाही. म्हणजे कारण की मी निर्विकार आहे ना. माझं रूप कसं आहे, निर्विकाराचं रूप आहे, निर्गुणाचं रूप आहे. त्याच्यामुळे त्यात पाप आणि पुण्याच्या गोष्टी येतच नाही. न मंत्रो न तीर्था न वेदा न यज्ञ न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. म्हणजे त्यात दुःख पण नाही, सुख पण नाही, दोन्ही पण नाही आहे. अहम भोजनम नैवम भोजनम भोक्ता. म्हणजे आता इथे अहमचं रूप जे आपण जे म्हणतोय की आपण व्यावहारिक अहम जो आहे, म्हणजे मी केलं किंवा माझी वस्तू किंवा माझं कुटुंब, माझे परिवार, माझे गुरु, आपण जे म्हणतो की मी आणखी माझेचं जे तत्व आहे, हे मी आणखी माझेचा हा भौतिक अहम आहे, हा जो व्यावहारिक अहममध्ये मोडतो तो. पण सत्याचं जर अहमचं रूप घेतलं तुम्ही, तर सत्याचं अहमचं रूप हे निर्गुण निराकाराचं आहे. म्हणजे ज्ञानी लोक हे अहमला नेहमी निर्गुण निराकाराचं किंवा कुटस्थचं रूप म्हणून उद्देशतात किंवा संबोधतात, किंवा त्यांच्या मनात ते ज्ञानी लोकांच्या मनामध्ये कुटस्थचं सत्याचं रूप भरलेलं आहे. ते जेव्हा अहम शब्द उच्चारतील ज्ञानी आणखी साधू संत लोक, त्या अहमचा अर्थ तुम्ही सत्याचं रूप घ्यायला पाहिजे, जे कुटस्थाचं रूप आहे. पण आपण ज्या व्यावहारिक याच्यामध्ये आपले राहतो, वागतो, आपण जे कर्म करतो किंवा जे काही आपलं जीवन जगतो आपण, त्याच्यामध्ये जे व्यावहारिक अहम, म्हणजे मी केलं बा, माझा हुद्दा हा आहे, मी इथे राहतो, मी तिथे राहतो, माझं नाव हे आहे, माझं गाडी आहे, घोडा आहे, शेतीवाडी आहे, हे मीचं रूप हे व्यावहारिक रूपात केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे इथे दोन याच्यामध्ये फरक सांगितला आहे. आणि व्यावहारिक रूप जे काय आहे, व्यावहारिक रूपामध्ये आपण स्वतःला कर्ता समजत असतो, पण तिथे ते निहंकाराचं रूप आहे, नाहंकाराचं रूप आहे. तिथे त्या रूपाला पदवी नसल्यामुळे अहंकार नाहीच आहे तिथे. पण आपलं भौतिक रूप जे आहे देहाचं, की आपण अज्ञानाने त्याला परमात्मा समजतो, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे अहंकार आपल्याला जुळलाय, म्हणून अहंकार त्यागा. अहम भोजनम नैवम भोजनम भोक्ता. म्हणजे देहामुळे तुम्ही म्हणता की मी केलंय, हे माझं घर आहे, हे माझे कुटुंब आहे, ते अहंकाराचं रूप जे आहे, हे अहंकाराचं रूप त्यागा. आणि या अहंकाराच्या रूपाबरोबर कर्ते पण तुम्हाला लागलेलं आहे. ते कर्तेपण म्हणजेच अहंकार आहे. तर अहंकाराचं तुम्ही रूप त्यागा. आणि कर्त्याबरोबर तुम्हाला येतं भोगतेपण. जेव्हा तुम्ही म्हणता मी कर्ता आहे, माझी स्कूटर आहे, माझी गाडी आहे, तर तुम्ही म्हणता की मी चालवत होती, म्हणजे तुम्ही त्याचा भोग घेऊन राहिले गाडीचा. माझं घर आहे, माझ्या घरात राहता, म्हणजे घराच्या याच्यात तुम्ही गृहस्थाश्रमाचा आनंद घेताय तुम्ही. तर म्हणजे कर्त्याबरोबर भोगता, हे एक त्याचं जे सुख आहे हे तुम्ही भोगताय. म्हणून इथे म्हटलंय त्यांनी, अहम भोजनम नैवम भोजनम भोक्ता. म्हणजे तुम्ही कर्ते पण नाही आहे आणि भोगते पण नाही आहे. तुम्ही कर्ते भोगते ही जी संज्ञा लागली आहे तुम्हाला, ही संज्ञा तुम्हाला देहामुळे लागली आहे. त्याच्यामुळे तुम्ही देहाचंच तुम्हाला मुळात निरसन करायचं आहे. पहिल्या 3 श्लोकात आपण सूक्ष्माचं निरीक्षण घेतलंय. त्याच्यानंतर तुम्ही भावातीत झाल्या देहाची उपाधी टाकल्यानंतर, आणि आता इथे म्हणता की मी करता पण नाही आणि भोगता पण नाही. मग मी कसा आहे, तर मी कसा आहे, तर चिदानंद रूप हा शिवोम शिवोम. आता चौथा आणि 5वा शेवटला जो रूप आहे, नमय मृत्यूशंका नमय जातीभेदा पिता नैव मे माता न जन्म. म्हणजे आता तुम्हाला उपाधीच नाही, तर तुम्हाला जन्म आणखी मृत्यूच्या कल्पना कशा शिवतील त्या. म्हणजे त्या जन्म आणि मृत्यूच्या कल्पना त्याच्यामध्ये येतच नाही. आणखी निर्गुण निराकार म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जन्म मृत्यूच्या कल्पना नाही येते. निर्गुण आकार रहित आहे, अदृश्य आहे, अरूप आहे ते. पिता नैव मे नैव माता न जन्मा. म्हणजे तुम्हाला ना म्हणजे तुम्हाला कोणी ना पिता आहे ना माता आहे,
किंवा तुमचा तुम्ही सुद्धा पिता किंवा माता असाल तर ते तुमचं व्यावहारिक रूप समजलं जाते, पण ते आध्यात्मिक रूप नाही आहे तुमचं. म्हणून पिता नैव मे माता न जन्महा न बंधून न मित्रम न गुरु नैव शिष्य. म्हणजे तुमच्या याच्यामध्ये बंधू आणखी मित्र किंवा गुरु शिष्य किंवा भावबंधकी म्हणा किंवा तुमचा मित्रत्वाचा नातं म्हणा, हे असे कुठलेही संबंध त्या निर्गुण निराकाराच्या रूपात येत नाही तुम्हाला. तर तुमचं रूप शेवटी कसं आहे, तर चिदानंद रूप हा शिवम शिवम. तुमचं रूप हे चिदाकाराचं आहे. आणि हे सहावा श्लोक आहे षटकामधला, त्याच्यामध्ये म्हणतात मग तुमचं रूप कसं आहे, अहम निर्विकल्पो निराकार रूप. म्हणजे माझं अहमचे जे रूप आहे, सत्याचं रूप आहे, ते कसं आहे, निर्विकल्प निराकार. हा म्हणजे ते कुठल्याही पद्धतीचे संकल्प विकल्प करत नाही, ते निराकाराचं रूप आहे. विभुर व्याप सर्वत्र सर्व इंद्रियाणाम, म्हणजे सर्व इंद्रियातीत आहे, देहातीत आहे, भावातीत आहे. ते विभुर व्याप सर्वत्र. विभुर व्याप सर्वत्र म्हणजे ते सगळ्या ठिकाणी त्यांनी व्यापलं आहे त्या रूपाने. असं हे परमात्म्याचं रूप आहे. त्याला तुम्ही ओळखा, त्याला तुम्ही जाणा, त्याची तुम्ही अनुभूती घ्या. हा त्यांचा उपदेश आहे. सदा मे समत्वम न उत्तीर्ण बंध. सदा मे समत्व म्हणजे सगळ्या प्राणी मात्रामध्ये तुम्ही समत्व बघा. तुम्ही कोणी लहान कोणी मोठा किंवा कोणी हुशार कोणी मोठं किंवा अशा पद्धतीचा भेदभाव तुमच्या व्यवहारात नको, किंवा तुमच्या बोलण्यामध्ये नको, किंवा आचरणामध्ये असा प्रकारचा भेदभाव, वैषम्याचा भाव तुम्हाला नको आहे तो तिथे. आणि जेव्हा तुम्ही असं सदा मे समत्व म्हणजे सगळ्या वस्तूमध्ये जेव्हा समत्व बघाल, तेव्हा तुम्हाला त्याचं जे अध्यात्माचं अहमचं रूप आहे, सत्याचं रूप कळेल. आता इथे सदा मे समत्व म्हणजे याचा अर्थ गायी आणखी वाघामध्ये तुम्ही निश्चितपणे भेद करालच, किंवा ही गाय आणि ही हा वाघ आहे, वाघ खाईल, वाघासमोर तुम्ही उभं राहू शकणार नाही, पण गायीसमोर तुम्ही राहू शकाल तुम्ही. हा भेद जरी असला तरी त्यांना हे सांगायचं की गायीमध्ये जे तत्व आहे किंवा वाघामध्ये जे तत्व आहे ते आत्मतत्व आहे. त्याच्यामध्ये चैतन्य जे गायीमध्ये किंवा वाघामध्ये दिसतंय किंवा आहे, त्याच्यामुळे वाघ हा सजीव आहे आणि गाय सुद्धा सजीव आहे, हे जरी असलं तरी तुमचं समत्वाचं तुमचं तिथे आचरण पाहिजे की नाही बा. त्याच्यामध्ये शेवटी आपण भीतो त्यांना गोष्ट वेगळी, आपण वाघाला काही असं चोपकारणार नाही किंवा वाघाला आपला पाळीव प्राणी नाही आहे वाघ. आता याचं उदाहरण देण्याकरता एक साधा समत्व कसं बघायचं, पाणी. आता जेव्हा वाघ पितो किंवा गाय पितो, तर पाण्याचा गुणधर्म आहे दोघांची तहान भागवणं. पाणी हे वाघ क्रूर आहे किंवा हिंसक प्राणी आहे किंवा तो आपल्याला खाईल म्हणून काही पाणी त्याला काही अमृत पाजतं असं नाही आहे, किंवा गाय ही पाळीव प्राणी आहे म्हणून त्याला अमृत पाजायचं किंवा दूधच पाजायचं अशातली गोष्ट, अशातला वैषम्य गुणधर्म पाण्यामध्ये नाही आहे. पाणी हे दोन्ही प्राण्यांचं तहानच भागवत तो. म्हणजे एक पापी असला आणि एक साधू असला तर माहीत आहे की बा हा पापी आहे, हा लोकांना दुःखी करतो किंवा त्यांचा जीव घेतो किंवा त्यांना लुटतो, हा पापी आहे म्हणून त्याची पाप्याची तहान पाणी भागवत नाही अशातली गोष्ट नाही. पाणी त्याचं पाप्याची तहान भागवतो आणि साधू संतांची तहान भागवतो. तर असं समत्व तुमच्या आचरणात यायला पाहिजे. म्हणून म्हणतात आहे सदा मे समत्वम नोक्तेन बंधा चिदानंद रूप शिवम. असंही तुमचं सदानंदाचा चिदानंदाचं रूप आहे, याचं तुम्ही अनुभूती घ्या. आपण इथे थांबू. मला तुम्हाला विनंती करावी वाटते की तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ.